मायास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कवठाची चटणी बनवणार आहोत। चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात। कवठ हे सीजनेबल फळ आहे आणि प्रत्येक सीजन मधलं प्रत्येक फळ हे खायलाच हवं। कवठ घेताना वजनी घ्यायचं, हलकं कवठ घ्यायचं नाही। बघू शकता कवठ छान पिकलेलं आहे। आता इथे आपलं कवठ फोडून झालेलं आहे। कवठामध्ये के जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते। शिवाय भूक वाढीसाठी सुद्धा कवठ खूप फायदेशीर ठरते। त्याचबरोबर पित्तवर्धक सुद्धा आहे। तर अशा बहुगुणी कवठाची आज चटणी कशा पद्धतीने बनवता येईल हे आपण बघणार आहोत। तर सर्वात आधी या कवठाच्या शिरा दिसतात त्या सर्व शिरा आपण साफ करून घेऊ, काढून घेऊ। अशा प्रकारे सर्व शिरा मी इथे काढत आहे। नाही काढल्या तरी काही हरकत नाही। ह्या शिरा आहेत ह्या मी इथे फेकत आहे। तर आता हे सगळं साफ केलेलं कवठ आहे। हे याचा गर हा 1 वाटी निघालेला आहे। तर 1 वाटी कवठाचा गर तर 1 वाटीच गूळ घ्यायचा। दोन्हीचं प्रमाण सारखंच पाहिजे। आता एक मिक्सरचं भांडं घेऊ आणि यामध्ये कवठाचा गर आणि गूळ दोन्ही मिक्सरमधून जाडसर बारीक करून घेऊ। ही चटणी खायला खूप मस्त वाटते। छान आंबट, तिखट, गोड मस्त वाटते। आता या चटणीमध्ये मी थोडं तिखट जास्तच घालत आहे। मी इथे 2 चम्मच तिखट घेतलेला आहे। चवीनुसार मीठ मी काळं मीठ वापरलेलं आहे। 1 चम्मच जिरं। आता हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेऊ। इथे चटणी तयार झालेली आहे। आता ही चटणी एका प्लेटमध्ये काढून घेऊ। ही चटणी तयार झालेली आहे, पण जर का आपल्याला जास्त दिवस टिकवायची आहे तर गॅसवर मी एक कढई ठेवते आणि चटणी थोडी गरम करून घेऊ। चटणीला छान बुडबुडे आले की गॅस बंद करून घेऊ। जर अशा पद्धतीने आपण चटणी केली तर जास्त दिवस टिकते आणि चटणी खराब होत नाही, बुरशी लागत नाही। तर असे 1 मिनिटपर्यंत छान परतून घेऊ। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बघू शकता इथे चटणीला छान बुडबुडे येत आहे। इथे आपली चटणी तयार झालेली आहे। चटणीचा कलर बघू शकता किती छान लाल तिखटामुळे मस्त लालबुंद झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही चटणी करून बघा आणि खाऊन बघा। गूळ इथे पूर्णपणे विरघळलेला आहे। आता हे एका बाउलमध्ये चटणी काढू।